नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 7.1 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10, 11 आणि 12 हे तीन प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 10 पहा, येथे आपल्याला एक टॉय दिलेला आहे, खेळणी आहे. या खेळणीचा आकार कसा आहे? एवढा पार्ट कोनिकल आहे आणि हा बॉटमचा पार्ट हेमिस्फिअर आहे. पहा, म्हणजे हेमिस्फिअर, बॉटमला हेमिस्फिअर आहे. याप्रमाणे याच हेमिस्फिअरवर येथे कोन आहे. पहा, म्हणजे काय? या कोनची रेडियस आणि या हेमिस्फिअरची रेडियस एकच आहे. म्हणजे दोघांचे बेस कसे आहेत? इक्वल आहेत. पहा, दोघांची रेडियस इक्वल आहे. ही 3 सेंटीमीटर दिलेली आहे आपल्याला. म्हणजे कोनची रेडियस आणि हेमिस्फिअरची रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. आणि ही कोनची परपेंडिक्युलर हाईट ही आपल्याला दिलेली आहे 4 सेंटीमीटर. तर यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया. पहा, म्हणजे या टॉयचा व्हॉल्यूम पाहिजे आपल्याला आणि सरफेस एरिया पण पाहिजे. म्हणजे आपल्याला कोनचे व्हॉल्यूम काढावं लागेल, हेमिस्फिअरचं व्हॉल्यूम काढावं लागेल. दोघांची ॲडिशन केली म्हणजे टॉयचं व्हॉल्यूम निघेल. दोघांचा सरफेस एरिया काढावा लागेल आपल्याला. त्या दोन सरफेस एरियाची ॲडिशन केली तर आपल्याला या टोटल टॉयचा सरफेस एरिया मिळेल. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण? सोल्युशन, कोनिकल पार्ट आहे आणि हेमिस्फेरिकल पार्ट आहे. फॉर कोनिकल पार्टसाठी आपल्याला रेडियस 3 सेंटीमीटर आहे, R = 3 सेंटीमीटर. आणि परपेंडिक्युलर हाईट म्हणजे H ही आहे 4 सेंटीमीटर. आणि फॉर हेमिस्फेरिकल पार्ट त्यासाठी आपल्याला रेडियस ही कॉमन आहे, म्हणजे Rची व्हॅल्यू 3 सेंटीमीटर आहे. या कोनचा कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी स्लॅन्ट हाईट माहिती असणे आवश्यक आहे. कारण फॉर्म्युला काय आहे? πr_l आहे. कोनचा कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला आहे πr_l. परंतु येथे आपल्याला एलची व्हॅल्यू माहिती नाही. ही H आहे, ही R आहे. म्हणजे एल आपल्याला काढता येईल पायथागोरस थेरम अप्लाय करून. बरोबर आहे. प्रथम आपण स्लॅन्ट हाईट काढून घेऊ. पहा, इथे लिहिणार आपण लेट एल बी दी स्मॉल एल बी दी स्लॅन्ट हाईट म्हणजे तिरकस उंची ऑफ कोन किंवा कोनिकल पार्ट. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे L² = R² + H². बरोबर आहे. कारण येथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. पहा, ही स्लॅन्ट हाईट आहे म्हणजे L² = R² + H². पहा, व्हॅल्यू पुट करू आपण. R 3 आहे म्हणजे 3चा स्क्वेअर आणि प्लस H 4 आहे, 4चा स्क्वेअर. पहा, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, दोघांची ॲडिशन 25. परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे? L². आपल्याला L पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ. पहा, L² स्क्वेअर रूट L होईल आणि 25चं स्क्वेअर रूट 5 होईल. म्हणजे 5 सेंटीमीटर आपल्याला काय मिळेल? स्लॅन्ट हाईट. पहा, ही स्लॅन्ट हाईट L किती आहे? 5 सेंटीमीटर. ही स्लॅन्ट हाईट 5 सेंटीमीटर आहे. पहा, प्रथम आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ टॉय. व्हॉल्यूम ऑफ टॉय म्हणजे या कोनचं व्हॉल्यूम आणि प्लस या हेमिस्फेरिकल पार्टचं व्हॉल्यूम इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. पहा, कोन लिहिलं तरी चालेल, कोनिकल पार्ट लिहिलं तरी चालेल आणि प्लस दोघांचे ॲडिशन करावं लागेल आपल्याला. कारण पूर्ण टॉयचं व्हॉल्यूम पाहिजे आणि हा हेमिस्फेरिकल पार्ट आहे. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फेरिकल किंवा हेमिस्फिअर करू आपण. हेमिस्फिअर. पहा, कोनचे व्हॉल्यूम आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1/3 πr²h. आणि हेमिस्फिअरचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 2/3 πr³. पहा, येथे आपण काय करू? पायची व्हॅल्यू आपल्याला 3.14 घ्यायची आहे. येथे पण व्हॅल्यू घ्यावी लागेल आणि येथे पण घ्यावी लागेल. कॅल्क्युलेशनला अवघड होईल. त्यामुळे आपण काय करू? पायची व्हॅल्यू आपण नंतर घेऊ. आधी काय करू? आपण बाकीचे व्हॅल्यू पुट करू. पहा, म्हणजे 1/3 पाय ॲज इट इज राहू देऊ. R². R किती आहे? 3 आहे म्हणजे 3चा स्क्वेअर किंवा 3 × 3 करू आपण. आणि इंटू H 4 आहे आणि प्लस हे 2/3. पायची व्हॅल्यू ॲज इट इज नंतर पुट करू आपण. आणि R³
3 आहे, क्यूब असल्यामुळे 3 टाइम्स लिहू आपण मल्टिप्लिकेशनमध्ये. पहा हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, इथे प्लस आहे. पहा 4 × 3 12 आणि हे पाय म्हणजे काय होईल 12 पाय आणि प्लस हे 3 कॅन्सल होतील, हे 3 कॅन्सल होतील. पहा 3 × 3 9 होतील, 9 × 2 18 आणि 18 पाय 18 पाय. पहा दोघांची ॲडिशन केली आपण 12 आणि 18 म्हणजे 30 होतील, 30 पाय. आता पायची व्हॅल्यू पुट करू आपण. पहा म्हणजे 30 पायची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 3.14. 3.14. पहा 3.14ला आपल्याला 30ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा 3ने मल्टिप्लाय करू. पहा 3 चौक 12, हाताला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 त्रिक 9, पॉईंट 2 अंकानंतर 1 2 1 2 म्हणजे काय येईल 94.20 इक्वल टू 94.20. पहा 20 लिहिलं तरी चालेल किंवा 0 नाही लिहिला तरी चालेल. हे काय आहे व्हॉल्यूम, युनिट आहे सेंटीमीटर. व्हॉल्यूम असल्यामुळे आपण काय करणार सेंटीमीटरचा क्यूब. पहा आता आपण व्हॉल्यूम फाइंड आउट केलं, आता सरफेस एरिया फाइंड आउट करू. सरफेस एरिया ऑफ टॉय म्हणजे काय सरफेस एरिया ऑफ कोन आणि प्लस सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर. पहा सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला पाय आर एल, बरोबर आहे. सरफेस एरिया ऑफ कोन म्हणजे पाय आर एल, सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर 2 पाय आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे 2 पाय आर स्क्वेअर. पहा पायची व्हॅल्यू आपण नंतर पुट करू. पाय आरची व्हॅल्यू 3 आहे, स्लॅन्ट हाईट आपण एलची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे 5 आहे, बरोबर आहे. आणि इथे प्लस 2 हे पाय ॲज इट इज आर स्क्वेअर, आर 3 आहे, 3चा स्क्वेअर म्हणजे 3 × 3 करू. पहा 5 × 3 म्हणजे 15 होतील, 15 पाय आणि प्लस 3 × 3 9, 9 × 2 18, 18 पाय. पाय 18 आणि 15 म्हणजे 33 पाय. आता पायची व्हॅल्यू पुट करू, ती घ्यायची आपल्याला 3.14 × 3.14. या पायऐवजी व्हॅल्यू पुट केली आपण 3.14. 3.14ला 33ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 3.14ला 33ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा 3 चौक 12, हाताला 1 3 1 3 आणि 1 4, 3 त्रिक 9. पहा पुन्हा 3नेच मल्टिप्लाय करायचं आहे, त्यामुळे नंबर हेच येतील 2 4 9. आता ॲडिशन घेऊ 2 6 3 10, पॉईंट 2 अंकानंतर येथे आन्सर काय मिळेल 103.62. सरफेस एरिया आहे, एरिया असेल तर स्क्वेअर लिहिणार आपण सेंटीमीटर स्क्वेअर. नंतर आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे. दी व्हॉल्यूम, आपण व्हॉल्यूम फाइंड आउट केलेलं आहे टॉयचं. दी व्हॉल्यूम ऑफ टॉय इज 94.20 व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूबमध्ये अँड सरफेस एरिया ऑफ टॉय, आपण सरफेस एरिया इज 103.62. एरिया असल्यामुळे स्क्वेअर. हे व्हॉल्यूम आहे, हा सरफेस एरिया आहे. पहा प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, फाइंड दी सरफेस एरिया. पहा येथे आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. बीच बॉल, पहा हा बीच बॉल आहे म्हणजे याचा शेप कसा आहे स्पेरिकल आहे, म्हणजे स्पेअरचा शेप आहे. तर या बीच बॉलचा आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. फक्त माहिती एवढी दिलेली आहे, या बीच बॉलचा डायमीटर किती आहे 42 सेंटीमीटर आहे. पहा डायमीटर आहे 42 सेंटीमीटर, म्हणजेच आपल्याला रेडियस किती आहे डायमीटरचे हाफ म्हणजे 21 सेंटीमीटर. तर यावरून आपल्याला सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन खूप सोपा प्रश्न आहे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि सॉल्व करायचं आहे. फॉर बीच बॉल स्पेरिकल शेप आहे, फॉर स्पेरिकल बीच बॉल आपल्याला डायमीटर दिलेला आहे
42 सेंटीमीटर. म्हणजेच रेडियस किती आहे, डायमीटरचे हाफ, देअरफॉर रेडियस इक्वल टू 21 सेंटीमीटर. सरफेस एरिया ऑफ बीच बॉल म्हणजे स्पेरिकल आहे तो, स्पेअरचा आपल्याला सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला कसा आहे, 4πr². 4πr². व्हॅल्यू पुट करू. 4 पायची व्हॅल्यू 3.14, r², r 21 आहे, स्क्वेअर असल्यामुळे 21चा स्क्वेअर. 4 इंटू 3.14, 21चा स्क्वेअर म्हणजे 21 इंटू 21, हा स्क्वेअर 441 असतो, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. 4 इंटू हा मल्टिप्लिकेशन करू आपण, 3.14ला 441ने मल्टिप्लाय करू. रफमध्ये करायचं आपल्याला. 3.14ला 441ने मल्टिप्लाय करू. 413, 4ने मल्टिप्लाय करू. 16 हाताला 1, 4 1 4 आणि 1 5, 4 3 12. पुन्हा 4ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे नंबर हेच येतील. 6 5 2 1. ॲडिशन करू. 4 7 4 8 3 आणि 1. पॉईंट 2 अंकानंतर म्हणजे इथे पॉईंट येईल. म्हणजे हे आन्सर काय येईल, 1384.74. बरोबर आहे. आता हा मल्टिप्लिकेशन करू. या नंबरला 4ने आता मल्टिप्लाय करायचं आहे. 4 चौक 16, हातचाला 1, 4 7 28 आणि 1 29, हातचे आले 2, 4 चौक 16 आणि 2 18, हातचाला 1, 4 8 32 आणि 1 33, हातचे आले 3, 4 त्रिक 12 आणि 3 15, हातचाला 1, 4 1 4 आणि 1 5, 55 38 96, 96. पॉईंट 1 2 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल. सरफेस एरिया आहे, एरिया असेल तर स्क्वेअर, युनिट सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. सरफेस एरिया आपण फाइंड आउट केला. आता व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. नाऊ व्हॉल्यूम ऑफ बीच बॉल म्हणजे स्पेअरचं व्हॉल्यूम. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 4/3πr³. बरोबर आहे. आता येथे आपण सरफेस एरिया फाइंड आउट केलेला आहे, त्यावेळेस फॉर्म्युला हा आहे 4πr² आणि व्हॉल्यूम फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ही व्हॅल्यू किती आली, एवढी व्हॅल्यू आली. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, कॅल्क्युलेशनला सोपं होण्यासाठी आपण याप्रमाणे कन्वर्ट करू. इथे 4 आहेत, येथे 4 आहेत, हे 4π, येथे स्क्वेअर आहे, येथे r³ आहे, म्हणजे आपण rचा स्क्वेअर करू शकतो आणि इंटू r. बरोबर आहे. आणि येथे अपॉन 3 आहेत, हे अपॉन 3. बरोबर आहे. आता आपण 4πr² म्हणजे एवढी व्हॅल्यू ही आपण काढलेली आहे, ती व्हॅल्यू एवढी आहे. बरोबर आहे. ती व्हॅल्यू एवढी आहे 55 38 आणि 0.96. बरोबर आहे. सपोज 1 नंबर आणि इथे आपण लिहू शकतो फ्रॉम 1 ही व्हॅल्यू 4πr² व्हॅल्यू पुट केली आपण. आता इंटू r म्हणजे r आपल्याला 21 आहे म्हणजे इंटू 21 आणि अपॉन 3. 21ला 3ने डिवाईड करता येईल, 7 होईल. म्हणजे आता आपल्याला मल्टिप्लिकेशन कोणता करायचा, 55 38.96 याला मल्टिप्लाय करायचं फक्त 7ने, आपला आन्सर येऊन जाईल. 7ने मल्टिप्लाय करू. 7 सख 42, हातचे आले 4, 7 9 63, 64 65 66 67, हातचे आले 6, 38. बरोबर आहे. म्हणजे आन्सर हे मिळेल आपल्याला, इक्वल टू 38,772.72. व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब. युनिट जर लिहिलं नाही तर अर्धा मार्क कमी होतो, त्यामुळे युनिट लिहायचं आहे. फक्त अरेंजमेंट लक्षात ठेवा म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं होईल. हा सरफेस एरिया आहे आणि हे व्हॉल्यूम आहे.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. अ सिलेंड्रिकल ग्लास कंटेन्स वॉटर. पहा येथे एक सिलेंड्रिकल ग्लास आहे, त्यामध्ये पाणी आहे आणि या पाण्यामध्ये एक मेटॅलिक स्पेअर आपण इन्सर्ट केलेला आहे. तर यावरून आपल्याला फाइंड दी व्हॉल्यूम ऑफ दी वॉटर, फक्त पाण्याची व्हॉल्यूम किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे. पहा सोल्युशन. पहा सर्वप्रथम आपण काय करणार, व्हॉल्यूम ऑफ वॉटर with metal sphere in it. पाण्यामध्ये मेटल स्पेअर असताना व्हॉल्यूम किती आहे, म्हणजे हे टोटल व्हॉल्यूम या मेटल स्पेअर सहित किती असेल, इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच. बरोबर आहे. एवढ्या हाईटपर्यंत आपण व्हॉल्यूम काढत आहोत, पण त्यामध्ये हा मेटॅलिक स्पेअर पण आलेला आहे. नंतर तो आपल्याला मायनस करावा लागेल, म्हणजे काय होईल, फक्त पाण्याची व्हॉल्यूम आपल्याला मिळेल. पायची व्हॅल्यू आपण नंतर पुट करू, कारण 2-3 ठिकाणी आपल्याला पायची व्हॅल्यू वापरायची आहे. पाय ॲज इट इज राहू देऊ आपण. रेडियस. ही रेडियस किती घेणार आपण, 14 सेंटीमीटर डायमीटर आहे, म्हणजे रेडियस किती येईल, 7 × 7 स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स. एच हाईट किती आहे, 30. ही हाईट होईल, 30 सेंटीमीटर. ही रेडियस किती असेल, 7 सेंटीमीटर. बरोबर आहे. 30 हे पाय इंटू 49 इंटू 30, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन किती होईल, 49 इंटू 30. 49 इंटू 30 0 1470 पाय. व्हॉल्यूम आहे, म्हणजे सेंटीमीटर क्यूब लिहू आपण. एवढं व्हॉल्यूम कशाचं निघालं आपल्याला, या मेटल स्पेअरसहित वॉटरचं व्हॉल्यूम आहे ते. आता आपण या मेटल स्पेअरचं व्हॉल्यूम किती ते फाइंड आउट करू. व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पेअर. स्पेअरचं व्हॉल्यूम फॉर्म्युला वापरतो आपण 4/3 पाय आर क्यूब. येथे व्हॉल्यूम काढण्यासाठी आपण सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरलेला आहे, आणि येथे व्हॉल्यूम काढण्यासाठी स्पेअरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा आहे. 3 पायची व्हॅल्यू अशीच राहू देऊ आपण, आर क्यूब. रेडियस किती आहे, रेडियस कोणती पाहिजे आपल्याला, मेटल स्पेअरची. मेटल स्पेअरचा डायमीटर 2 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. हा मेटल स्पेअर आहे, याचा डायमीटर 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे रेडियस किती असेल, 1 सेंटीमीटर, त्याचे हाफ. बरोबर आहे. म्हणजे रेडियस 1 सेंटीमीटर, 1चा क्यूब म्हणजे 1 × 1 × 1. बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल, 4/3 पाय. बरोबर आहे. व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब. हे व्हॉल्यूम कोणतं आहे, पाण्याचं आणि मेटल स्पेअरचं, म्हणजे दोघांचं एकत्रित व्हॉल्यूम आहे. आणि हे व्हॉल्यूम कोणतं आहे, फक्त स्पेअरचं व्हॉल्यूम आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, यामधून हे मायनस करावे लागेल. नाऊ व्हॉल्यूम ऑफ वॉटर, फक्त पाण्याचे व्हॉल्यूम किती असेल, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन दी ग्लास इक्वल टू, पाण्याचे व्हॉल्यूम किती असेल, यामधून हे मायनस करायचं आपल्याला, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर विथ मेटल स्पेअर इन इट मायनस व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पेअर मायनस व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पेअर इक्वल टू, हे व्हॉल्यूम एवढं आहे आणि हे व्हॉल्यूम एवढं आहे, मायनस 4/3 पाय. आता कॅल्क्युलेशनला आवड होईल येथे, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर आपण 4/3ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करू. म्हणजे 4ला 3ने डिवाईड करू आपण. 4ला 3ने डिवाईड करू तर काय होईल, पॉईंट इथे 0 घेणार, 3 इथे 9 होईल, 1 इथे पुन्हा 3 होईल. बरोबर आहे. म्हणजे 1.33, म्हणजे 4/3 ऐवजी आपण असं लिहू शकतो, मायनस 1.33 पाय.
आता ही सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला. पहा सबट्रॅक्शन कशी करणारी, हे 1470 आहेत, यातून मायनस करायचे 1.33 म्हणजे हा पॉईंट येथे आहे बरोबर आहे. आणि 1.33 पॉईंट खाली पॉईंट येणार म्हणजे 1.33 ही सबट्रॅक्शन करायची आपल्याला. हे पण पाय आहेत आणि हे पण पाय आहेत म्हणजे येणार आन्सर पण आपलं पायमध्ये येणार आहे. 10तून 3 गेले 7, इथे असतात 4, 10तून 4 गेले 6, इथे 2, 10तून 2 गेले 8, 1 6 4 1. आन्सर काय मिळेल आपल्याला, हे आन्सर मिळेल इक्वल टू 1468.67 पाय. इथे पुन्हा 3.14ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल, परंतु असं राहू दिलं तरी चालेल. टेक्स्टबुकमध्ये आन्सर हेच दिलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन दी ग्लास, इथे लिहिणार आपण देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वॉटर, हे युनिट काय येणार आहे सेंटीमीटर क्यूब. 1468.67 पाय सेंटीमीटर क्यूब. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.